नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधला क्वेश्चन 1. चला बघूया. सगळ्यात पहिले काय आहे, हे क्वेश्चन सगळा वाचून घेऊ आपण. हा वर्ड प्रॉब्लेम आहे. बघा काय आहे. टू नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. आता हा सगळा मोठा वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करायचं, असे पूर्ण एकदाच वाचून नाही घ्यायचा, त्याला तुकड्या तुकड्यामध्ये हे करायचं डिवाइड, आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं. आता इथं काही शब्द आहे बघा, जसे की हा डिफर झाला, हा सम झाला, हा ट्वाइस आणि हा थ्राइस असे शब्द आहे. या शब्दांचे काय अर्थ आहे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, आणि ते तुम्ही एकदा बघून घ्या, मग हे तुम्हाला एकदम सोपं आहे. चला बघू आपण याला कसं सॉल्व्ह करायचं ते. आता सगळ्यात पहिले काय करा, हे एवढंच वाक्य वाचा आणि याला मग सॉल्व्ह करा. काय टू नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे काय, दोन नंबर आहे. डिफर म्हणजे काय, सबट्रॅक्शन, वजाबाकी. दोन नंबर आहे, त्यांना जर वजाबाकी केली त्या दोन नंबरची तर आपल्याला भेटतो 3. पण ते दोन नंबर कोणते आहे हे आपल्याला माहित नाही. आपण फर्स्ट नंबर घेऊ x आणि सेकंड नंबर घेऊ y, आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजे वजाबाकी केली तर आपल्याला काय भेटतो 3. असं या फर्स्ट कंडिशन वरून आपल्याला लक्षात येतं, आणि हे एक इक्वेशन तयार झालं बघा, इक्वेशन 1. ओके. आणि याच्यामध्ये जर कधी हा x हा ग्रेटर नंबर घेतला आपण आणि हा y स्मॉलर नंबर घेतला तर हे दोन असे आपल्याला इक्वेशन आपल्या तयार होतं 1. हा फर्स्ट कंडिशन मधून. आता सेकंड काय बघा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. काय, ट्वाइस म्हणजे दुप्पट. कोणता, स्मॉलर नंबर. इथं स्मॉलर नंबर कोणता घेतला आपण, y, तर याच्या दुप्पट म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 पण होतं. आणि नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर किती घेतला, x. थ्राइस म्हणजे तिप्पट किंवा 3 ने त्याला गुणायचं, 3x. ह्या दोघांची काय म्हणते सम केली थ्राइस तर किती येते म्हणतं, 19. किती, 19. मग हे इक्वेशन 2 झालं. बघा काय म्हणतंय, ग्रेटर नंबरला मल्टिप्लाय बाय 3 केलं आणि स्मॉलर नंबरला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर, आणि त्या दोघांची ऍडिशन केली तर किती भेटतं, 19. हे असं इक्वेशन आपल्याला 2 भेटलंय. ओके.